कर्ज मागू कोण काय देणार आहे? आमच्या मायबाप कोण आहे? कोण आहे? आम्ही कोणाला मागाव? बघा 3 एकर पूर्ण सोयाबीन आहे, पूर्ण खलास आहे. इथं 3 एकर, तिकडे समजा त्याचं त्याला अल्पभूधार 5-5 एकर जमिनी आम्हाला कशा जगणार आम्ही? परभणी जिल्ह्यामध्ये गोदावरी काठ असेल, दुधना काठ असेल, त्याचबरोबर पूर्णा काठ असेल, अक्षरशः शेती पिकांमध्ये अजूनही पाणी आहे. आज 3 दिवस झाले गोदावरीला पूर आलेला आहे. मी सध्या धानोरा काळे इथल्या शेतीमध्ये आपण जर बघितलं तर हे कापूस आहे आणि कापसामध्ये पूर्णतः पाणी आहे. बघा तुम्ही, हे कमरे एवढा कापूस आहे आणि या कापसामध्ये आजही पाणी आहे. या कापसाला काय येणार आहे असा प्रश्न आहे. सोलार या पाण्यामध्ये, पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे. विहीर आपण जर बघितली, विहीर सुद्धा तिथं काठोकाठ भरलेली आहे. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान आहे आणि हे नुकसान भरून काढायचं कसं हा प्रश्न आहे. कारण शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत. या शेतकऱ्याच्या तर शेतामध्ये आपण बघितलं तर जाता सुद्धा येत नाही, कारण हे पूर्ण तळ जे आहे या शेतामध्ये झालेले. आपण जर बघितलं तर हे पूर्ण तळ या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये झालेलं आहे. त्या सोलारचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. मामा, काय परिस्थिती आहे? किती नुकसान आहे? इथं 3 एकर शेती आहे माझी. 3ला 3 पाण्यात आहे. आज 4 दिवस झाले. याच्या आधी 15 ऑगस्टला ढगफुटी झाली, त्यावेळेस सुद्धा पाण्यातच होतं. मला समजे 10 एकर आहे मालक, इथं 3 एकर आहे आणि तिकडं 7 एकर. इथं 3 एकर आहे, पूर्ण पाण्यात गेली. आणि ते मुलाची तिकडं 5 एकर आहे. अशी 8-9 एकर माझी जमीन आहे. किती नुकसान? नुकसान पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे. 1 रुपयाचा माल होणार नाही कुठंच. तिकडल्या शेतात सुद्धा 1 रुपयाचा होणार नाही. आणि खर्च एका बॅगला कमीत कमी 25 ते 30 हजार खर्च येत आहे साहेब. आणि तुम्ही एकरी म्हणता हेक्टरी 8,500 देणार. 8,500चं करावं काय आम्ही? कोणाला द्यावं? आम्हाला बँकेचं कर्ज आहे, कुठून भरणार आम्ही कर्ज एवढं? सतत दरवर्षी गेल्या वर्षी सुद्धा इथं पूर्ण पाण्यात होतो आम्ही. कुठून जगवायचं? कुठून काय करायचं? मागणी काय सरकार? अन्नदात्यांना आमचं कर्ज माफ करावं. आम्हाला अन्न जगण्यासाठी काहीतरी आधार द्यावा, तोच आधार द्यावा. नाही तर आम्ही जगू शकणार नाही. आम्ही उड्या घालताल इथं पाण्यातच. आमचा जगून उपयोग नाही साहेब. किती कर्ज आहे तुमचं? माझ्यावर कमीत कमी 3 लाख 3.5 लाख आहे. मुलावर त्याच्या नावानं सुद्धा 3.5 लाख आहे. त्याचं कुटुंब आहे, त्याला 3 लेकर आहेत. तो अलग आहे, त्याचा कुटुंब अलग आहे, माझा अलग आहे. मला 4-5 एकर जमीन, 4-4.5 एकर. कसं जगायचं? त्याच्यात पोट खराबी करून ठेवलेली आहे. त्या पोट खराबी सुद्धा आमच्या नावानं नाही. काय त्याला तहसीलदारला म्हणाय गेलं तर तलाठी म्हणतंय हे रान तुमचं नाही. मग आम्ही 1.5 एकरात करायचं काय? तर हे शेतकऱ्यांचा आक्रोश आहे. कारण शेती जी आहे ती पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे. खर्च मोठ्या प्रमाणावर झालेला आहे, कर्ज आहे. आणि या सर्व परिस्थितीमध्ये शासन आता या शेतकऱ्यांना मदत किती देणार हे पाहणं महत्वाचं आहे. कारण शासनानं 8,500 रुपये हेक्टरी मदत देऊ असं जाहीर केलेलं आहे. मात्र ही मदत तुटपुंजी मदत आहे आणि शेतकऱ्यांना जर उभारी द्यायचं असेल तर मोठ्या प्रमाणावर मदत शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात कर्जमाफीची सुद्धा मागणी जी आहे ती शेतकऱ्यांकडून केली जात आहे. पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, धानोरा काळे, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.